नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 घटक चाचणी 1 नमुना प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत। प्रश्न दुसऱ्यातला ब 2 उपप्रश्न आपण सोडवलेले आहेत। तिसरा आकृतीत काही कोणांची मापे दिली आहेत त्यावरून दाखवा AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC। या ठिकाणी अत्यंत सोपा प्रश्न आहे। या ठिकाणी कोण APQ हाही 60 मापाचा आहे आणि कोण ABC हाही 60 मापाचा आहे। रेख PQ आणि रेख BC यांची छेदिका AB आहे आणि रेख PQ आणि रेख BC यांच्या AB या छेदिकेमुळे एकाच अंगास तयार होणारे हे संगत कोण आहेत आणि संगत कोण एकरूप असतील तर संगत कोण कसोटीनुसार PQ आणि BC समांतर आहेत आणि मग PQ ही BC ला समांतर आहे म्हणजे त्रिकोण ABC मध्ये प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC प्रमाणाचं मूलभूत प्रमेय हेच सांगितलेलं आहे। इथं हे दोन कोण आत्ता श्रेणीले एकरूप आहे 60 मापाचे आहेत। हे छेदिका ABच्या एकाच बाजूस असणारे संगत कोण आहेत हे लिहिलंय। हे प्रत्येकी 60 मापाचे आहेत ते लिहिलंय। रेख PQ समांतर एक BC कारण संगत कोण कसोटी संगत कोण एकरूप असलेली रेषा समांतर असतात। त्रिकोण ABC मध्ये PQ समांतर BC म्हणून या ठिकाणी प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC। ओके। प्रश्न तिसरा या ठिकाणी 3 गुण आहेत। कृती पूर्ण करायची आहे। दोन समरूप त्रिकोणाच्या संगत भुजांचे गुणोत्तर 2:5 आहे। लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ 64 सेमी आहे तर मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी कृती पूर्ण करा। त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR दिलेले आहेत। त्रिकोण ABC हा लहान त्रिकोण आहे तर त्रिकोण PQR हा मोठा त्रिकोण आहे म्हणून एरिया त्रिकोण ABC भागिले एरिया त्रिकोण PQR बरोबर 2चा वर्ग भागिले 5चा वर्ग। दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय आहे किंवा क्षेत्रफळांचे गुणोत्तरे। दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांचे गुणोत्तर इतके असते। मग या ठिकाणी 2:5 म्हणजे 2चा वर्ग आणि 5चा वर्ग यांच्या गुणोत्तरात हे त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर असते म्हणून इथं 2चा वर्ग आहे। लहान त्रिकोण आहे 2 लहान आहे 5 पेक्षा। 2चा वर्ग पहिली रिकामी जागा 5चा वर्ग 25री रिकामी जागा। ओके। त्यानंतर इथं 64 या ठिकाणी लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ 64 दिलेलं आहे म्हणून या एरिया त्रिकोण ABC 64 लिहिले। तिसरी रिकामी जागा एकूण 6 रिकाम्या जागा असतात प्रत्येकी अर्धा गुण असतो। 64 भागिले एरिया त्रिकोण PQR बरोबर 4/25। आपण एरिया त्रिकोण PQR काढताना याचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं मोठ्या त्रिकोणाचं त्यामुळे 64ला गुणिले 25 येणार आहे आणि एरिया त्रिकोण PQRला गुणिले 4 येणार आहे ते पलीकडे भागिले इथं केले। पहिल्यांदा 4 गुणिले एरिया त्रिकोण PQR तिरकस गुणाकार बरोबर 64 गुणिले 25। एरिया त्रिकोण PQR बरोबर 4 गुणिले पलीकडे जाऊन भागिले 64 गुणिले 25 भागिले 4। या ठिकाणी 4 64ला भागलं 16 येणार आहे। 4 × 4 उरले 2 4 × 25 16 गुणिले 25 यांचा गुणाकार 16 × 5 80ला 0 ह्याचे 4 16 2 32 आणि 8 40 400 म्हणजे मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ 414 सेमी। ओके। इथं ब आहे खालील उपप्रश्न सोडवा कोणता एक त्यामध्ये 2 असतात। पहिला आहे एकाला एकच लिहायचे 3 गुण आहेत म्हणजे प्रश्न तिसरा आहे तो 6 गुणांचा। एरिया त्रिकोण ABC मध्ये B', आणि BD 7 BC 20 आहे तर गुणोत्तरे काढा। एरिया त्रिकोण आता या ठिकाणी BD 7 दिलेला आहे आणि BC संपूर्ण 20 दिलेलं आहे। BD 20 दिलेलं आहे। आपल्याला DC काढताना BC 20 मधून BD 7 वजा केले की 20 मधून 7 वजा केले की DC 13 मिळणार आहे। ओके 13। आता इथं त्रिकोण ABD हा त्रिकोण आणि ADC या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर या दोन त्रिकोणांचा पाया एक रेषी आहे। त्रिकोण ABDचा पाया BD आणि ADCचा पाया DC त्यामुळे D हा B आणि C च्या दरम्यान आहे त्यामुळे BDC एक रेषी आहेत। पाया एक रेषी आहे त्यांची उंची समान आहे म्हणून या ठिकाणी उंची समान असणाऱ्या त्रिकोणांचं क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत पायांचे पायांचे गुणोत्तर असते म्हणजे BD भागिले DC। BD 7 आहे आणि 13 DC आहे त्यामुळे एरिया त्रिकोण ABD भागिले एरिया त्रिकोण ADC बरोबर 7/13। ओके। त्यानंतर या ठिकाणी दुसरं विचारले एरिया त्रिकोण ABD हा त्याचा पाया 7 आहे आणि एरिया त्रिकोण ABC त्याचा पाया 20 आहे। आता यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्रिकोण हा BC आणि BD इथं सुद्धा एक रेषीय पाया आहे। D हा B आणि C च्या दरम्यान आहे। ओके। त्यामुळं त्रिकोण ABDचा पाया BD समान उंची आहे त्यांची एक रेषीय पाया म्हणजे हेही दोन त्रिकोण समान उंचीचे आहेत
त्यामुळे समान उंची त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत पायांच्या. याचा पाया BD, याचा पाया BC. BC 20 आहे आणि BD 7 आहे, 7/20. तिसरं एरिया त्रिकोण ADC भागिले एरिया त्रिकोण ABC. ADC म्हणजे 13 आणि एरिया त्रिकोण ABCचा पाया BC. BC 20 आहे म्हणून 13/20. या ठिकाणी DC आणि BC हे दोन्ही पाये या त्रिकोणांचे एकरेषीय आहेत. D हा B आणि Cच्या दरम्यान आहे म्हणून एकरेषीय पाया आहे म्हणून त्यांची उंची समान आहे. समान उंची या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असते. DC भागिले BC संगत पाया आहे 13/20. ओके, सविस्तर सोडवलेलं आहे.